हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय टेक अभ्यासिका यूट्यूब चॅनल. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडं ॲडव्हान्सकडे वळणार आहोत. त्यासाठी एक जॉब कॉन्फिगर करणार. तर त्यासाठी सर्वात पहिले आपण एक नवीन जॉब क्रिएट करणार आहोत. त्यासाठी इथे लेफ्ट साईडच्या पॅनलमध्ये न्यू आयटमवर क्लिक करणार. जॉबला एक नवीन नाव देणार, डेमो थर्ड म्हणून नाव देणार. 3rd नंबरचा जॉब असल्यामुळे हा पण फ्री स्टाईल प्रोजेक्ट असताना फ्री स्टाईल प्रोजेक्ट सिलेक्ट करणार. ओकेवर क्लिक करणार. इथे बिल्डमध्ये येणार. इथे एक्झिक्यूट सेल सिलेक्ट करणार आणि इथे एक मेसेज लिहिणार, इको हॅलो वर्ल्ड. अप्लाय अँड सेव्ह वर क्लिक करणार. त्यानंतर या जॉबला बिल्ड करणार. त्यासाठी जॉबवर क्लिक करणार, डेमो थर्ड बिल्ड नाववर क्लिक करणार. तर बघा इथे जॉब बिल्ड होत आहे. रिफ्रेश करणार तर इथे जॉब बिल्ड झालेला आहे. त्या जॉबला क्लिक करणार. कॉन्सोल आउटपुटला क्लिक करणार. तर इथे हॅलो वर्ल्ड प्रिंट झालेला आहे. परंतु ह्या गोष्टी फिक्स आहे इंडस्ट्रीच्या आतमध्ये. असं काही नाही होणार की जो डेव्हऑप्स इंजिनियर आहे त्याला फक्त हॅलो वर्ल्ड प्रिंट करायचे असेल. तर काय करणार याच्यासाठी असं माना की जो डेव्हलपर आहे तो आपला कोड गिटहबमध्ये ठेवतो. गिटहब एक रेपॉजिटरी आणि एक स्टोरेज आहे कोडला ठेवण्यासाठी. एवढं समजलं असेल. गिटहबच्या व्यतिरिक्त पण वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहे कोडला ठेवण्यासाठी. परंतु आपण आता गिटहबचा यूज करणार कोड ठेवण्यासाठी. तर आपण आता गिटहबवर जाणार आणि इथे एक रिपॉजिटरी क्रिएट करण्यासाठी क्रिएट रिपॉजिटरीला क्लिक करणार आणि इथे एक नाव देणार. मी डेमो जेनकिन्स नाव देत आहे. इथे डेमो जेनकिन्स नाव दिलं. इथे पब्लिक डिफॉल्टमध्ये जाणार. मी डिफॉल्टच सिलेक्ट करणार. तुम्हाला प्रायव्हेट करायचे असेल तर प्रायव्हेट स्वतःसाठी बनायचं प्रायव्हेट सिलेक्ट करू शकता तुम्ही. मी पब्लिकसोबत जाणार. ऑप्शनसोबत सिलेक्ट डिफॉल्ट ऑप्शन आणि इथे एक ऑप्शनला टिक करणार. ॲड रेडमी फाईल सिलेक्ट करणार. खाली येणार. क्रिएट रिपॉजिटरीला क्लिक करणार. तर याच्या आतमध्ये एक आपल्याला redmi.md फाईल बनली आहे. ठीक आहे. डेमो जेनकिन्सच्या आतमध्ये redmi.md फाईल बनली आहे. आता आणखी एक फाईल नवीन फाईल ॲड करतो. त्यासाठी ॲड फाईल ऑप्शन आहे इथे. त्या ॲड फाईलला ऑप्शनला क्लिक करणार. क्रिएट अ न्यू फाईलला क्लिक करणार. या फाईलला एक नाव देतो. बघा त्याच्या डेमो जेनकिन्सच्या साईडला बॉक्स आहे तिथे नाव देणार index.html. आणि या फाईलमध्ये एक HTML कोड लिहिणार. तर त्यासाठी मी आता HTML कोड लिहित आहे. तुम्ही पण असं कोणतं आपल्या पद्धतीने कोड लिहू शकता. तर मी इथे एक HTML कोड लिहित आहे. हा जो फॉर्मॅट आहे हा ॲटोमॅटिक तिथे क्रिएट होऊन जातो. कुठे स्पेस आहे काय आहे तो कुठे त्याला रिडायरेक्ट करायचा आहे तो आपण फक्त कमांड लिहायचे. ॲटोमॅटिक तो त्याला शेड्यूल करतो. आता जसंही कोड लिहून झालं तर या कोडला मी ॲड करणार.
कोडला ॲड करण्यासाठी इथे एक ऑप्शन असतो साईडला बघा, कमिट चेंजेस. तर मी कोड जसं लिहून झालं त्या ऑप्शनला क्लिक करणार, कमिट चेंजेसला. माझी index.html फाईल आहे तर समोरचं नाव मी कापून घेणार. तर index.html नाव ठेवणार आणि कमिट चेंजेसवर क्लिक करणार. तर आपण रेपॉझिटरीच्या आतमध्ये 2 फाईल क्रिएट केला आहे. फर्स्ट redmi.md च्या आतमध्ये डेमो जेनकिन्स हा वर्ड लिहिला आहे आणि दुसरी फाईल आहे index.html. या फाईलमध्ये HTML कोड लिहिला आहे. जसं मला या रेपॉझिटरीला माझ्या मशीनमध्ये बघा इथे मी जसं मला या रेपॉझिटरीला माझ्या मशीनमध्ये आणायचे आहे तर आणि मला या दोन्ही फाईलला प्रिंट करायच्या आहे तर आपल्या टर्मिनलमध्ये असेल टर्मिनलमध्ये यावं लागेल. तर बघून घ्या काय काय इथे फाईलमध्ये डेटा आहे. तर तिथे डेमो जेनकिन्स आहे redmi.md मध्ये. ठीक आहे. आता या दोन्ही फाईलला मला टर्मिनलमध्ये आणायच्या आहे. तर त्यासाठी मी टर्मिनलला ओपन करणार, EC2 युजरने लॉग इन करणार, सुडो युजर बनून जाणार, रूट युजर. सुडो युजर म्हणजे सुडो su. आता git क्लोन कमांड टाईप करणार आणि गिटहबमध्ये जाणार. तर गिटहब क्लोन चालवण्या पहिले मी इथे गिटचं पॅकेज इन्स्टॉल करून घेणार की कारण की त्यानंतर तो एरर शो करणार गिट क्लोन कमांड चालवणार. तर काउन का इथे गिटचं पॅकेज इथे इन्स्टॉल असायला पाहिजे. तर गिटचं पॅकेज इन्स्टॉल असेल तर इथे एरर शो करणार नाही कमांड नॉट फाउंडवाला. त्यासाठी मी एरर शो नाही झाला पाहिजे त्यासाठी मी गिट पॅकेज इन्स्टॉल करत आहे. तर गिटचं पॅकेज इथे इन्स्टॉल झालेलं आहे. आता इथे कमांड चालवणार गिट क्लोन कमांड टाईप करणार आणि गिटहबमध्ये जाणार. इथे कोडमध्ये जाऊन गिटहबमध्ये जाणार, इथे कोडमध्ये जाणार आणि इथून URL कॉपी करून टर्मिनलमध्ये पेस्ट करणार. तर इथे क्लोन झाला आहे. तर इथे एक फोल्डर बनलं असेल डेमो जेनकिन्स नावाने. जे आपण जेनकिन डॅशबोर्डमध्ये केलं ते सर्व इथे टर्मिनलमध्ये करत आहोत. तर सेम आपल्याला दिसेल इथे LSचं आउटपुट आला डेमो जेनकिन्स. आपला डेमो जेनकिन्समध्ये जाणार, CD डेमो जेनकिन्स याला LS करणार. तर इथे आपल्याला 2 फाईल मिळणार, index.html आणि redmi.md. इथे आपल्याला 2 फाईल दिसत आहे, index.html आणि redmi.md. तर या फाईलमध्ये काय डेटा आहे ते बघण्यासाठी कॅट करणार दोन्ही फाईलला, कॅट index.html आणि कॅट redmi.md. तर जे गिटहबच्या रिपॉझिटरीमध्ये 2 फाईलमध्ये जो डेटा लिहिलं होतं तो डेटा इथे शो झालेला आहे. आता परत जेनकिन्स डॅशबोर्डमध्ये जाणार आणि ज्या स्टेप आपण टर्मिनलमध्ये परफॉर्म केला आहे त्या सर्व स्टेप जेनकिन्स डॅशबोर्डमध्ये परफॉर्म करणार स्टेप बाय स्टेप. त्यासाठी डेमो थर्डला क्लिक करणार, कॉन्फिगर क्लिक करणार, एक्झिक्यूट शेलमध्ये येणार. इथे सर्वात पहिले LS कमांड चालवणार. इथे गिट क्लोन करणार, त्यासाठी गिट क्लोन लिहिणार आणि गिटहबमध्ये जाऊन कोडमध्ये जाऊन तो URL कॉपी करणार आणि इथे पेस्ट करणार. जे टर्मिनलमध्ये आपण टास्क परफॉर्म केला आहे ते इथे सेम आपल्याला आउटपुट मिळेल ते आपण परफॉर्म इथे करत आहोत. मी इथे 2-3 पण मेथड सांगत आहे तुम्हाला की कशा पद्धतीने आपण काम करू शकतो. तर CD डेमो जेनकिन्समध्ये LS करणार, आणि इथे दोन्ही फाईलला कॅट करणार, कॅट index.html आणि कॅट redmi.md. अप्लाय अँड सेव्हवर क्लिक करणार. आता इथे बिल्ड नाववर क्लिक करणार. तर जॉब रन झालेला आहे तर जॉबला क्लिक करणार.
कॉन्सोल आउटपुटला क्लिक करणार. तर इथे सर्वात पहिले ls कमांडचे आउटपुट पहा. पहिले इथे काही नव्हतं, पण इथे आता यांनी क्लोन करून दिलं आहे. तर यांनी पुन्हा ls कमांड चालवली cd डेमो जेनकिन्स या डायरेक्टरीच्या आतमध्ये जाऊन. तर याला तिथे 2 फाईल मिळाली, index.html आणि readme.emd. index.htmlचा आउटपुट हा आहे आणि readme.emdचा आउटपुट हा आहे. आता याच गोष्टीला पुन्हा रन करतो. तर त्यासाठी या जॉबला आणखी पुन्हा रन करतो. त्यासाठी डेमो थर्डला क्लिक करणार. बिल्ड नावला क्लिक करणार, पण इथे बिल्ड चुकीचं झालं. तर बिल्ड का बरं चुकीचं झालं त्यासाठी कन्सोल आउटपुटमध्ये येणार, जॉबला क्लिक करणार. इथे बघा कन्सोल आउटपुटमध्ये आलो. तर याने सांगितले की क्लोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु जो वर्कस्पेस आहे यामध्ये डेमो जेनकिन्स ही वाली डायरेक्टरी पहिलेपासून इथे अवेलेबल आहे. परंतु जेव्हा आपण कमांड रन करणार तेव्हा डेमो जेनकिन्स ही डायरेक्टरी आहे याला समजणार की ही डायरेक्टरी इथे पहिलेपासून अवेलेबल आहे. तर यासाठी आपण काय करणार की हा आपलं सक्सेसफुली रन झाला पाहिजे. तर त्यासाठी आपण करणार डेमो थर्डला क्लिक करणार. हा चुकीचं बिल्ड झाला, त्याला राईट करायचं आहे. कॉन्फिगरला क्लिक करणार. इथे आल्यावर आपल्याला एक ऑप्शन मिळणार बिल्ड एन्व्हायरमेंटमध्ये डिलीट वर्कस्पेस बिफोर बिल्ड स्टार्ट. या ऑप्शनला सिलेक्ट करणार. अप्लाय अँड सेव्हवर क्लिक करणार. बिल्ड नाववर क्लिक करणार. आता अप्लाय अँड सेव्ह बिल्ड नाववर क्लिक करणार. तर इथे पहिलेपासून जे आपण फाईल डायरेक्टरी अवेलेबल राहणार ते सर्वच्या सर्व डिलीट होणार क्लीनअपच्या आतमध्ये. जॉबला क्लिक करणार. जॉब सक्सेसफुल रन झालेला आहे, जॉबला क्लिक करणार. कॉन्सोल आउटपुट क्लिक. तिथे डायरेक्टली आपल्याला कॉन्सोल आउटपुट शो झालं. तर इथे पहा ls आउटपुट शो झाला आहे, कारण यांनी सर्वच्या सर्व डेटा क्लीनअप करून दिला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं की आपण एक शेल स्क्रिप्ट लिहू शकतो आपल्या रिक्वायरमेंटनुसार, आणि याच्या व्यतिरिक्त आपण एक कसं वर्कस्पेसला क्लीन करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये पाहिलं की ही जी गोष्ट आहे तर आपल्याला केव्हा यूज करायचं आहे. आता आपल्याला आणखी एक गोष्ट सांगतो की आपण जसं लिहिलं तसं आपल्या मनात एक प्रश्न आला असेल की याच्यासाठी सेल स्क्रिप्ट येणं आवश्यक आहे, परंतु सेल स्क्रिप्ट नाही येत असेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. याच्यासाठी आपण हा जो पूर्णच्या पूर्ण काम आहे तो आपण एका प्लगिनच्या मदतीनं पण करू शकतो. तर प्लगिनच्या मदतीनं कसं करणार ते पाहूया. तर या जॉबला इथे सोडणार. यासाठी एक नवीन जॉब क्रिएट करणार. त्यासाठी न्यू आयटम क्लिक. या जॉबला नाव देणार डेमो 4. 4थ्या नंबरचा जॉब आहे. तर फ्रीस्टाईल प्रोजेक्ट सिलेक्ट करणार आणि ओके. याच्या आतमध्ये जो गिट क्लोनवाला काम करत होतो तो पूर्णच्या पूर्ण काम आपण एका प्लगिनच्या मदतीनं करणार आहोत. इथे सोर्स कोड मॅनेजमेंटमध्ये गिट ऑप्शन्स दिसत आहे, याला सिलेक्ट करणार आणि इथे गिट URL गिट पहिले इथे गिटचे ऑप्शन सिलेक्ट करणार आणि इथे रिपोजिटरी URL मध्ये गिटचे URL पेस्ट करणार. तर त्यासाठी गिटहबमध्ये जाणार, कोडमध्ये जाणार आणि गिटहबची URL कॉपी करणार आणि पेस्ट करणार. तर आपलं पूर्णच्या पूर्ण काम इथेच होऊन जाणार. तर आपल्याला आपली पूर्णची पूर्ण फाईल इथेच मिळून जाणार. इथे गिटहबमध्ये येणार आणि मेन ब्रँच सिलेक्ट करणार आणि जेनकिन डॅशबोर्डमध्ये येणार आणि ब्रँचेस टू बिल्डमध्ये मास्टरच्या जागी मेन लिहिणार. बिल्डमध्ये एक्झिक्यूट शेल सिलेक्ट करणार. एक्झिक्यूट शेल. तर इथे आपण पहिले क्लोन करत होतो, त्यानंतरच्या डायरेक्टरीच्या आतमध्ये जात होतो, परंतु या सर्वचे सर्व काम ऑलरेडी झालेलं आहे. आता आपण इथे ls कमांड लिहिणार. तर दिसणार की जो वर्कस्पेस आहे त्याच्या आतमध्ये सर्वच्या सर्व कोड क्लोन होऊन गेला आहे. ठीक आहे. अप्लाय अँड सेव्ह करणार. ls लिहिल्यानंतर बिल्ड नाववर क्लिक करणार. तर जॉब रन झालेला आहे.
जॉबला क्लिक करणार. कॉन्सोल आउटपुट क्लिक. तर इथे ls कमांडचे आउटपुट शो केला आहे. index.html अँड readme.md. readme.md चे आउटपुट इथे शो झालेलं आहे. तर या जॉबला कॉन्फिगर करणार. सक्सेस झालेलं आहे. या जॉबला कॉन्फिगर करणार. डेमो 4 ला क्लिक करणार. कॉन्फिगरला क्लिक करणार. तर इथे index.html आणि readme.md या दोन्ही फाईलला कॅट करणार. तर एक्झिक्यूट शेलमध्ये लिहिणार ls च्या खाली कॅट index.html and cat readme.md. अप्लाय आणि सेव्ह करणार. आता मी परत या जॉबला बिल्ड करतो. कॉन्सोल आउटपुट क्लिक. इथे कॅट index.html चे आउटपुट हा दिसत आहे आणि कॅट readme.md चे आउटपुट डेमो जेनकिन्स हा आहे. आता मी कोड मध्ये थोडं चेंज करतो. त्यासाठी गिटहब मध्ये जाणार. आउटपुट दिसलेला आहे सक्सेस म्हणून. गिटहब मध्ये जाणार. readme.md चा जो कोड आहे इथे मी चेंज करतो. तर त्यासाठी readme.md फाईलला क्लिक करणार. इथे डेमो जेनकिन्स आहे, याला एडिट करणार. तर त्या पेन्सिलवर इथे क्लिक करणार आणि इथे डेमो जेनकिन्सच्या समोर लिहिणार ट्युटोरियल जेनकिन्स. कमिट चेंजेस क्लिक. इथे कमिट चेंजेस क्लिक करणार. आता जेनकिन्स डॅशबोर्डमध्ये जाणार आणि हा जो जॉब आहे याला बिल्ड करणार. त्याच्यासाठी डेमो 4 क्लिक. बिल्ड नाव क्लिक. जॉब रन झालेला आहे. जॉबला क्लिक करणार. कॉन्सोल आउटपुट क्लिक. तर आपण जे आपण फाईलमध्ये चेंज केलं होतं ते इथे दिसत आहे. तर readme.md चे आउटपुट हा आहे जे आपण चेंज केलं होतं तो इथे शो होत आहे आउटपुटमध्ये. तर जेव्हा आपण समोर जॉब चेंज करणार तेव्हा जेनकिन्स कोड उठवणार अँड बिल्ड करण्याची पूर्ण प्रोसेस करणार. तर जो डेव्हलपर आहे तो कोड गिटहबमध्ये अपलोड करेल आणि जेनकिन्समध्ये काय होणार की आपण जेव्हा पण जॉब चालवणार तेव्हा गिटहबमधून पूर्णच्या पूर्ण कोड उचलणार आणि त्या कोडवर जॉबला बिल्ड करणार. बिल्ड करायचे असेल तर बिल्ड करणार, टेस्टिंग करायचे असेल तर टेस्टिंग करणार आणि सर्व बरोबर असेल तर आपण प्रोडक्शनमध्ये त्या कोडला अपलोड पण करणार. तर हा पूर्णच्या पूर्ण काम आपण स्टार्ट करणार आहोत येणाऱ्या क्लासमध्ये. आताच्या केसमध्ये एवढं समजा की आपण जेनकिन्स अँड गिटचं थोडंसं यूज केलं आहे. ह्या सर्व गोष्टी वेगवेगळ्या आहेत. जसं की डेव्हलपर गिटहबमध्ये कोड अपलोड करणार तसं ट्रिगर झालं पाहिजे. या गोष्टी आपण समोरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि आपल्याला जॉबला कधी ट्रिगर करायचे आहे त्याला म्हणतात बिल्ड ट्रिगर. तर ह्या गोष्टी आपल्याला सांगून देतो की त्यासाठी इथे डेमो 4 क्लिक. कॉन्फिगर क्लिक. इथे पहा बिल्ड. इथे बघा बिल्ड ट्रिगर ऑप्शनमध्ये बिल्ड ट्रिगर दिसत आहे. बघा बिल्ड ट्रिगर ऑप्शनमध्ये बिल्ड ट्रिगर दिसत आहे. त्यामधून आपण एक ऑप्शनचा यूज करणार आहोत. समोरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की याला यूज कसं करतात. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय बाय.